तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे. तर मित्रांनो आज आपण आलो लालबाग दादर वेगळं सगळं सोडून आलो आज आपण कांदिवलीला. मित्रांनो आपण कांदिवलीला आलोय श्री पिंगाच या शॉपला आलोय मित्रांनो. इथे ना खूप आरीवाली गणपती बाप्पांचे मूर्ती आहे तिकडे आणि तेच पाहण्यासाठी आज आपण कांदिवलीला मध्ये आलोय. कांदिवलीमध्ये मेट्रो कांदिवली स्टेशन आहे अगदीच त्याच साईडला आलेलो आपण आणि तो सिग्नल आहे लिंक रोडचा जो सिग्नल आहे तुम्हाला लोकेशन तर दाखवली इकडची मी पण लिंक रोड या ठिकाणी आलोय आपण. तर मित्रांनो ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि इकडचे 101 मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. पण ही व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका अजिबात पुढे ढकलू नका आणि प्लीज ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं त्याचा मनापासून धन्यवाद. आणि जास्त वेळ नाही घेता तुम्हाला पहिलं तर आपण इकडे लोकेशन दाखवतो इकडे कसं यायचंय. इकडे मेट्रो स्टेशन पण अगदी 1 सेकंडच्या अंतरावरतीच आहे. तर आणि कांदिवली स्टेशन पासून कदाचित 277 नंबर आणि 276 नंबर अशी बस येते. आपण या शॉपचे ओनर त्यांच्याकडून माहिती घेऊ तिकडे कसं यायचं ते. तर आणि मेट्रोने जर तुम्ही येत असाल तर कांदिवली मेट्रो स्टेशन अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. तर जास्त वेळ लागेल आपण पहिलं तर आपण इकडचे लोकेशन बघूया. तर मित्रांनो इकडचे लोकेशन आहे ना हा महावीर नगरचा कांदिवली सिग्नल आहे. महावीर नगरचा सिग्नल आहे आणि इकडे समोरच बघा आय लव्ह कांदिवली लिहिलंय आणि इकडे बाजूला ना मेट्रो स्टेशन आहे. कांदिवली मेट्रो स्टेशन इकडे आहे आणि त्याच्या समोर आहे ना हा शॉप आहे मित्रांनो. आणि इकडे ना भंडार अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि आपण आता याच शॉपला जाणार आहे आणि इकडे छान छान आपण मूर्त्या बघूया इकडे. तर मित्रांनो सर्वात प्रथम ना आपण इकडे बाहेर जे डिस्प्लेला मूर्त्या लावल्यात आपण ते पाहूया. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊन बाप्पांच्या मूर्त्या बघूया.
तर मित्रांनो आपल्याबरोबर ना आता हे शॉपचे ओनर निशांत राणे हे दादा आहेत. तर दादांकडून आपल्या त्यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ. तर निशांत दादा पहिली तर तुमचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला आपल्या शॉपमध्ये व्हिडिओ काढायची परवानगी दिली म्हणून. तर निशांत दादा तुम्ही तुमच्या शॉपच्या बद्दल काय माहिती सांगाल? तर आपल्या शॉपचं नाव आहे श्रीकृष्ण लिंगाम चाट आणि आपलं शॉप लोकेटेड आहे कांदिवलीमध्ये. मेट्रो स्टेशन आहे आपलं कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशन, त्याच्यात अगदी बाजूला आहे आपलं लव कांदिवलीचं लोक आहे महावीर नगरमध्ये, त्याच्या अपोजिटला आहे. तर दादा तुमच्या शॉपच्या बद्दल म्हणजे मूर्त्यांच्या बद्दल थोडी माहिती सांगा. POPच्या मूर्त्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या. आपल्याकडे सर्व प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. POP, शाडू माती आणि लगदा मातीमध्ये पण आहे. म्हणजे 2 फुटामध्ये जर कोणाला इको फ्रेंडली पाहिजे तर माती अगदी जड होते म्हणून आपण लगदा माती काढले, इंट्रोड्यूस केले, जेणेकरून हलकी पण पडेल आणि इको फ्रेंडली पण आहे. अच्छा. आणि दादा तुम्ही आता किती वर्ष झाले शॉपचं आपलं आपलं एक 5 वर्ष झाले आहेत आपल्या शॉपसाठी. एकाच ठिकाणी? एकाच ठिकाणी 5 वर्ष झाले आहेत फक्त. म्हणजे एक्सपिरियन्स खूप जुना आहे. अच्छा. आपलं शॉप असं स्वतःचं म्हणून 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाली. तर दादा म्हणजे असं आपलं ऑनलाईन असं काय बुकिंग वगैरे इकडे? म्हणजे माझं एक इंस्टाग्राम पेज आहे, मी तुम्हाला कार्ड देईल. दादा टाकतीलच इंस्टाग्राम ID आणि स्कॅनर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेकआउट करू शकता इंस्टाग्राम ID आणि त्याच्यावर तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन पण भेटेल, आपले फोटोज पण बघायला भेटतील. आणि आता मला एक सांगाल की आता प्रत्येक वेळी आहे ना कोणत्या ना कोणत्या शॉपला एक ट्रेंडिंगवाली मूर्ती असते. तर यावर्षी तुमच्या शॉपमध्ये सर्वात जास्त जाणारी मूर्ती कोणती असेल? तशा तर भरपूर मूर्त्या आहेत आपल्या इथे. कस्टमर जे कस्टमाइज करून घेतात ना त्या हिशोबाने एक आपण रेडी केली की तसे बऱ्याच त्याच्यामध्ये बुकिंग होतात. त्याच्यामध्ये एक लिमिटेडच असते, एक 4 ते 5 मूर्त्या असतात आपल्याकडे ज्या होऊ शकतात. म्हणून जेवढं लवकर तुम्ही शॉपला भेट द्याल तेवढं तुम्हाला जास्त व्हेरायटी आणि हे चॉईसेस भेटतात. आणि आता आपण एक इकडे बघितली की एक बॅलन्सिंग मूर्ती आहे. तर बॅलन्सिंग मूर्ती आपल्याला अवेलेबल होईल काय? म्हणजे 1.5-2 महिना आधी तुम्ही आलात तर तुमच्या चॉईसच्या हिशोबाने कस्टमाइज करून पण देतो आपण बॅलन्सिंग मूर्ती पूर्ण. बॅलन्सिंग आणि मातीच्या पण समजा जर तुम्हाला फोटो दाखवून किंवा रेफरन्समधून करायचं आहे तर ते सुद्धा होतं आपल्या इथे. पण त्यासाठी एक 2-3 महिने आधी यावं लागतं. आणि होम डिलिव्हरी असेल मूर्त्यांची? डिलिव्हरी मोस्टली कसं आपण पॅकिंग वगैरे करून डिलिव्हरी करतो. पण थोडं म्हणजे आपली जी डिलिव्हरी असते ना गणेश चतुर्थी असते त्याच्या 5-6 दिवस आधी जर डिलिव्हरी हवी असेल तर आपण करून देतो. आणि डिलिव्हरी चार्जेस वेगळे असतात काय? ते वेगळे चार्जेस असतात. लोकेशनच्या हिशोबाने चार्जेस डिफर करतात. आपल्या या शॉपमधून अजून जर कुठे बाहेर मूर्त्या गेल्यात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर? ते बेंगलोरला जाते, दिल्लीला जाते, पुणे, नाशिक ते तर जातच असतात. इकडे जातच कंटिन्युअसली चालू असतात. आणि दादा आपण या मूर्त्या आणतो कुठून ऍक्च्युअली? आपल्या मूर्ती स्वतःचाच वर्कशॉप आहे अलिबागमध्ये. आपण स्वतःच बनवतो. अरे वा, इकडे घेऊन तो भारी गोष्ट की स्वतःचा वर्कशॉप असला तर काय वांधा नाही कुठे फिरायचा. पेन अमरापूर वगैरे कारण आता मी बऱ्याचशा ठिकाणी मी फिरत असतो व्हिडिओसाठी. तर आपलं डायमंड वर वगैरे सगळं तुम्ही इकडेच करून देता? सगळं कस्टमरचं कस्टमायझेशन हिशोबाने चॉईसच्या हिशोबाने डायमंड आणि क्लॉथ वर्क सगळं करतात. तर निश्चित तुमचा धन्यवाद की एवढी छान अशी माहिती दिल्याबद्दल. मनापासून आभार. तर मित्रांनो छान अशी निशांत दादाने आपल्याला शॉपच्या बद्दलची माहिती सांगितलेली आहे. आणि आता काही ज्या मूर्त्या उरलेल्या आहेत बाप्पांच्या आपण ते थोडा शूट करू, त्याच्यानंतर आपण एंड करू व्हिडिओची.
तर मित्रांनो आपण आता छान छान मूर्त्या बघितल्या कांदोलीमध्ये महावीर सिग्नलला मित्रांनो. हे शॉपमध्ये एकदा व्हिजिट द्या मित्रांनो. खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. एक्झॅक्ट मी इकडे आलेलो ॲक्च्युली माझ्या बहिणीच्या घरी, पण रात्री काल इथून जाताना मी एक शॉप बघितलं. त्या शॉपमध्ये मग आलो, व्हिजिट दिली. खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या होत्या. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या शॉपला या. कांदोली, बोरोली, मालाडमध्ये पण राहत असाल तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या मित्रांनो. खूप सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत. मूर्त्या घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमचा प्रश्न आहे, पण नक्की व्हिजिट द्या की तुम्ही नाराज होऊन जाणार नाही नक्कीच या शॉपमधून मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर, इंस्टाग्राम ID आणि ॲड्रेस इकडचा मेन्शन केलेला आहे मित्रांनो पूर्णपणे. तर नक्की या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या, प्लीज या. कारण का बाप्पाला येण्यासाठी मित्रांनो काही एकच महिना उरलेला आहे असं बघून त्याला बाप्पांचे आगमन तर सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर जास्त काय तुमच्याशी बोलत नाही. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो हाईप करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला. तर नक्की हाईप करा. हाईप केलं नसेल तर अजून बंदाला प्लीज एकदा हाईप करा आपल्या व्हिडिओला. तर जास्त काय बोलत नाही. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि